नमस्कार मित्रांनो, माझ्या क्विक ट्रिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। नेहमीप्रमाणे आज एक संकीर्ण प्रश्न किंवा कोड प्रश्न, तो कसा सोडवायचा ते आपण बघूया। 4 तास 5 मिनिटात एक बस 126 किलोमीटर जाते, तर ती 35 मिनिटात किती अंतर जाईल? आता इथे विचारले 35 मिनिटात। ज्यावेळेला 35 मिनिटं विचारतात आणि इथे आपल्याला दिले 4 तास 5 मिनिट, तर त्यावेळेला आपल्याला ह्या दोघांनाही एकाच युनिटमध्ये आणावं लागतं। मग छोटं युनिट कुठलं आहे? मिनिट आहे। इथे 4 तास 5 मिनिट आहे आणि हे फक्त 35 मिनिट आहे, तर आपल्याला ह्या 4 तास 5 मिनिटांना आपल्याला एकाच युनिटमध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल? 4 तासाचे मिनिट काढायला लागेल। आता एका तासामध्ये मिनिट किती असतात? तर 60 असतात। मग 60 गुणिले किती होणार? 4, कारण हे 4 तास आहे। 4 तास आहेत म्हणून आपल्याला त्याला 4 ने गुणावं लागेल। 4 0 0 6 24, हे 240 4 तासाचे मिनिट झाले। आणखी वरती 5 मिनिट आहेतच, म्हणजे हे इथं 5 केले तर किती येणार? 245। म्हणजे याचा कन्वर्ट केला आपण, सगळं रूपांतर केलं मिनिटांमध्ये, तर झाले किती? 245 मिनिट झाले। आता प्रश्न असा आहे, 245 मिनिटांमध्ये ती बस जाते 126 किलोमीटर, तर 35 मिनिटांमध्ये किती अंतर जाईल? त्रैराशिक पद्धतीने याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला नेहमीप्रमाणे। तर आता मांडणी कशी करायची? 245 मिनिटांमध्ये ती बस किती जाते? 126 किलोमीटर। हे किलोमीटर, इकडे मिनिट, इकडे मिनिट आहे, तिकडे किलोमीटर आहे। आपल्याला जे माहित नसतं ते इकडे लिहायचं। कुठल्या साईडला लिहायचं? डाव्या साईडला लिहायचं। इकडे माहिती आहे ते आपण उजव्या साईडला लिहायचं। तर आता 35 मिनिटांमध्ये ती बस किती जाईल असा प्रश्न आहे। तर याचं त्रैराशिक आपण कसं करायचं? 126 गुणिले 35, 126 गुणिले 35 भागिले 245। आता या पद्धतीचा भागाकार कसा करायचा आहे ते मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये, जो भागाकार याच्या संदर्भात जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हे भागाकार कसे करायचे असतात हे मी शिकवलेलं आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते नक्की जाऊन बघा तुम्ही। आता इथे कसं करायचं आहे? लहानात लहान संख्येने याला भाग घालवायचा आहे, म्हणजे ह्याच्यात सगळ्यात छोटा अंक कुठला आहे ना? 5। 5नेच आपण ह्याला भाग घालायचा। 5 5 चौक 20, 20 इथं आहे 24, राहिले किती? 4, 5 9 45 आणि 5 7 35। खाली भाग घालवला की वरती घालायचा। आता इकडे 7 आहे, 7 1 7, 7 7 49। पुन्हा इथं राहिले 7, 7 1 7, 7 1 7 आणि 7 आणि 5 12। हा 12 जो आहे ना, आपण तिथे 7 घेतला आणि पुढे 12 येईपर्यंत अंक मोजले तर ते 5 येतात, त्यामुळे इथे लिहिले 5 आले 56। 7 8 56, म्हणजे इथं उत्तर किती आलं? 18 किलोमीटर जाईल। म्हणजे ती बस 35 मिनिटांमध्ये 18 किलोमीटर जाईल। त्रैराशिक पद्धतीने अशी गणितं सोडवणं खूप सोपं जातं, फक्त त्याला एका युनिटमध्ये आणावं लागतं। म्हणजे तासांचं युनिट आणि मिनिट हे काय करावं लागतं? सगळं छोट्या युनिटमध्ये त्याला कन्वर्ट करावं लागतं। अशाच पद्धतीची त्रैराशिक पद्धतीनं बरीच गणितं आपल्याला सोडवता येतात। तुम्हाला जर काही अशी गणितं हवी असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मी तुम्हाला तसे व्हिडिओ करून देण्याचा प्रयत्न करेन, तसं शिकवण्याचा प्रयत्न करेन। माझे असे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।